नमस्कार मंडळी, मी अर्चना. तर बघा, आज आपण टिफिनवाल्यांसाठी आणि घरच्यांसाठी स्वयंपाक करत आहोत. त्यामध्ये डाळ भात आपण कुकरला लावून घेतलेला आहे. एकीकडे कढई तापत ठेवलेली आहे. त्यामध्ये आपण आता शेंगदाणे टाकून मस्त खमंग भाजून घेऊया. शेंगदाणे आपल्याला मटकीच्या भाजीसाठी लागणार आहे, त्यासाठी आपण त्याचा कूट बनवून घेऊया. शेंगदाण्याचा छानपैकी भाजून घेऊया आणि मग आपण ते भाजल्यानंतर लसूण साफ केलेला ठेचून घेऊया मस्तपैकी खलबत्त्यात. शेंगदाणे आपले एकीकडे भाजून झालेले आहेत, ते आता आपण काढून घेऊया हलवून चांगले. आणि कुकरच्या शिट्ट्या पण झालेल्या आहेत. आणि एकीकडे शेंगदाण्याचा कूट करून घेऊया, मस्त जाड बारीक शेंगदाण्याचा कूट करून घेऊया. तर बघा, आपला शेंगदाण्याचा कूट तयार आहे. आणि परत आपण ते कढई तापत ठेवलेली आहे, त्यामध्ये आपण थोडी मटकी भाजून घेऊया. मटकी आणि चणे मिक्स आहेत. मटकी मस्त खमंग भाजून घेऊया. कच्ची राहिली ना मग तिची टेस्ट चांगली नाही लागत, म्हणून आपण मटकी थोडीशी भाजून घेणार आहोत. मटकी छानपैकी भाजून झाली मग आपण तिला परत पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत. अशी भाजून तुम्ही एक वेळा करून बघा, खूप छान लागते मटकीची भाजी. सुक्की लपथपीत करणार आहोत आपण, सुक्की पण नाही. त्यासाठी कांदा घेतलेला आहे आपण मटकीच्या भाजीसाठी. कांदा कापून घेऊया. कांदा बारीक कापून घेऊया. 3 मीडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत आपण. आपल्याला टिफिन द्यावा लागतो, त्यासाठी कांदा, टोमॅटो, बटाटा अशी मिक्स भाजी करणार आहे मी मटकीची. आणि बटाटा घेतला एक, तो पण मीडियम साईजचा. कापून घेऊया आपण तो बटाटा छानपैकी. तर बघा, आणि टोमॅटो घेतला. टोमॅटो छान चेक करून घ्यायचा, कारण पावसाळ्याचे दिवस आहेत, त्यामुळे टोमॅटोत कीड वगैरे असते. थोड्या फरसबीच्या शेंगा घेतल्यात 5-6 आपण, त्या पण तोडून आपण मटकीच्या भाजीमध्ये ॲड करणार आहोत. आणि मस्तपैकी कढीपत्ता घेतला आहे. लसूण, जिरे अशी फोडणी देऊन आपण करणार आहोत. कढईत तेल टाकले आपण 3 पळ्या. त्यामध्ये आता आपण घालणार आहोत मोहरी, जिरे मोहरी चांगली तडतडली की त्यात थोडासा हिंग घालणार आहोत आपण. चिमूटभर हिंग घालणार आहोत. आणि लसूण ॲड करणार आहोत, ठेचलेला लसूण. तो चांगला फ्राय करून घ्यायचा इथे. आणि मग आपण त्यामध्ये कांदा, टोमॅटो, कढीपत्ता हे सगळं ॲड करून मस्तपैकी फ्राय करून घेऊया, मऊ होईपर्यंत. चांगलं फ्राय करून झालं बघा, कांदा टोमॅटो आपले छान फ्राय होत आहेत तिथे. आणि मग त्यामध्ये आपण सगळे बेसिक मसाले ते ॲड करणार आहोत. मऊ झाले आता. त्यामध्ये लाल तिखट मसाला 2 चमचा, हळद टाकले अर्धा चमचा, गरम मसाला टाकला एक अर्धा चमचा. ते चांगलं फ्राय करून घेऊया आपण. गॅसची फ्लेम कमी ठेवूया, जास्त मोठी ठेवली की मसाला पटकन जळतो. आणि मग त्यामध्ये आपण ह्या बाकीच्या वस्तू ॲड करणार आहोत. बटाटा, फरसबीच्या शेंगा, ते चांगलं मिक्स करून घेऊया. आणि मग स्वच्छ धुतलेली मटकी जी आपण थोडीशी भाजून घेतली होती ती ॲड करणार आहोत. चवीनुसार मीठ घालणार आहोत. आणि मग थोडंसं पाणी शिजण्यापुरता, लपथपीत करायची आपल्याला, त्यासाठी थोडी शिजायला पाहिजे म्हणून. आणि झाकण ठेवूया. आता आपल्या इकडे कुकरची वाफ काढून घेतलेली आहे, डाळ काढली आहे. त्यामध्ये आता तेल तापत ठेवले आणि डाळीला फोडणी देण्यासाठी मस्तपैकी जिरे, मोहरी, कढीपत्ता, लसूण, मिरची हे सगळं टाकून फोडणी छान करून घेतलेली आहे. डाळ मिक्स केलेली आणि डाळीची कडकडीत अशी फोडणी दिलेली आहे आपण. आपली डाळ इथे आता उकळण्यासाठी रेडी आहे. उकळी आली की आपली डाळ तयार. छानपैकी वरण झालेलं आहे. भाजी एकीकडे शिजते. गरमागरम पांढरा शुभ्र भात तयार आहे. आता आपण शेपूच्या भाजीची तयारी करूया. कढईमध्ये तेल घेतले आपण 3 पळ्या, जिरे घातलेले आहे, लसूण घातलेला आहे, हिरवी मिरची घातलेली आहे. हे चांगलं फ्राय करून घेऊया आपण. चांगलं फ्राय झालं की त्यामध्ये आपण मटकीची डाळ भिजवलेली आहे, थोडीशी मटकीची डाळ पण आपण टाकणार आहोत. त्यामध्ये छान लागते. सुक्या भाजीमध्ये मटकीची डाळ किंवा मी मुगाची डाळ अशा 2 डाळी ॲड करत असते, छान लागतात. पालेभाज्यांमध्ये मला डाळ टाकलेली आवडते, तुम्ही पण करून बघा. थोडं चवीनुसार मीठ घालूया आपण. हे सगळं मिक्स करूया चांगलं. छानपैकी फ्राय झालं की त्यामध्ये आपण शेपूची भाजी ॲड करणार आहोत. शेपूची भाजी छानपैकी मिक्स करून घेऊया. त्याला थोडं पाणी सुटेपर्यंत थोडं शिजवून घेऊया, त्याचं पाणी आटवून घेऊया. आणि मग इकडे बघा, वरणामध्ये उकळी आलेली आहे. आपण कोथिंबीर घातली आहे बघा. सुंदर आपलं वरण आपलं तयार आहे. त्याचा कलर पण बघू शकता तुम्ही किती छान आलेला आहे. आपली एकीकडे भाजी पण तयार झालेली आहे. बघू आपण चेक करूया. त्यात पण कोथिंबीर घालूया. बटाटा शिजलेला आहे आपला. आपली भाजी पण रेडी झालेली आहे. आता आपण यामध्ये शेंगदाण्याचं जाड बारीक कूट घालून घेऊया.
आणि मिक्स करून घेऊया. छानपैकी मिक्स झालं की लगेच आपण चपातीची तयारी करूया. मी चपातीचं पीठ घेतले इथे परातीमध्ये. त्यात मीठ घालून घेऊया थोडं चवीपुरता आणि मस्तपैकी असं पीठ मळून घेऊया. आपण थोडं थोडं पाणी ॲड करून छानपैकी पीठ मळून घेऊया आपण गव्हाचं. थोडं 10-15 मिनटं ठेवायचं, कारण की त्यानंतर पीठ छान मुरलं की त्याच्या मऊ अशा चपात्या मस्त लुसलुसीत येतात. तर इथे बघा आपल्याला टिफिन असतात 2, तर मग मी टिफिनच्या एक समान असे गोळे करून घेते. टिफिनच्या चपात्या अगोदर करून घेते आणि मग मी घरच्या चपात्या करत असते. तर मी एका टिफिनमध्ये 4 चपात्या देत असते. तर त्या 4 चपात्या म्हणजे 2 टिफिनच्या 8 चपात्या त्या पहिले मी करून घेणार आणि मस्तपैकी गोळे वगैरे बनवून आता मी चपात्या मस्त लाटून घेणार आहे. एक एक चपाती लाटून पटापट भाजणार आहे. तर बघा आपली छानपैकी चपाती लाटून तयार होते. आता आपण तव्यात घालून घेऊया. गॅसची फ्लेम थोडीशी वाढवूया, कारण की मी कमी करून ठेवलेली. आणि चपाती मस्तपैकी एकीकडे भाजायची, परत दुसरी लाटायची, असं सगळं करून घेणार चपात्या. बघा चपाती आपली किती छान फुगते. मस्तपैकी तेल लावणार आणि मी ज्यांना टिफिन देते त्यांना माझ्या चपात्या खूप आवडतात, म्हणून मी त्यांच्यासाठी पण अजून चांगलं बनवायचा प्रयत्न करते. तर बघा आपली पहिली चपाती झालेली आहे. आपला सगळा स्वयंपाक रेडी आहे. तर आता आपण पटापट स्वयंपाक डब्यात भरून घेऊया. आमच्याकडे मुंबईत खूप पाऊस चालू आहे, त्यामुळे बाहेर निघायला सुद्धा टाईम नाही आहे. घरातल्या घरातच बसून आपलं काहीतरी करायचं, म्हणून मी नवीन व्हिडिओ बनवायला स्टार्ट केलेले आहे. तर बघा तुमच्या सपोर्टची मला गरज आहे. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर पण करा. आणि माझे व्हिडिओ कसे असतात, तुम्हाला आवडतात की नाही याचं कमेंट करून पण सांगा. तर बघा आपले टिफिन रेडी आहे. थँक्यू.